तर हे व्हॉट्सअप गाईस, आज आम्ही पाण्यावर आलो आहे. आम्ही मासे पकडायला आलो होतो. तिकडे बॉटल लावली आहे गाईस आम्ही. तर आता आम्ही तुम्हाला पाऱ्यावरचं दाखवतो किती खोल पाणी. तर चला जाय बस. आता ह्या रस्त्यावरून आलो आहे. तर चला जा. माझा मित्र आहे आयुष आणि पाठून एक येतोय. त्याचं नाव यश आहे. तर तुम्ही नागाला दाखवतो. तुम्ही बंधारा पण दाखवतो. बंधारा तुम्हाला येताना दाखवतो. पूर्ण बंधारा दाखवतो. तर चला आता खोल पाणी पिऊ. चालू घेऊन पाठून एक मित्र येतो. आम्ही काठी घालून दाखवतो तुम्हाला. काठी किती खोल पाणी. आम्ही दोघं हमकच बघू एवढं खोलले. इथंच बघा तुम्ही हे पाणी बघा. एक काठी पडली वरची झाडावरची. कोकणातले कोकणातला परा. तो आम्ही गणपती विसर्जन करतो. तर समोर इथं करतो आम्ही गणपती विसर्जन. इथं बघा, इथून खाली जायचं. इथून असं आधी एवढं खोल नव्हतं. तर काठी घालून दाखव रे जरा ह्यांना. गाईस काठी पण नाही पुरणार एवढं खोल पाणी. हा इथं बसलेलं आहे. तर मी पण बसतो. गाईस इथं असं बसायचं मस्त. चप्पल धरून ठेवायची, नाही तर बुडलेला चप्पल यायला काम होते. हा पण बसतोय. हा आयुष आपण बसणार. माझी चप्पल उडायला लागली. तुमचं बरं आहे, मी स्लीपर घातले. इथं मासे पण असतं. वायालू येईल आता आपले. तुम्ही तोळा तर आपलं काढल्यानंतर फळी काढलं तर बघ खाल्लं जाणार. काय मिळतं जंगल आहे गाई सारखं. पाणी वाटपूरच नाही. पाण्यात तुला लागणार. फोन आहे. अरे गप्पे गाईस, याला सांगा जरा. भाई प्लीज लाइक करो, सब्सक्राइब करो आणि शेअर करो. गाईस तो बोललाय ते करा, नाही तर बघा ब्लॉगच नाही बनवून. तुला काय बोलायचं? काहीच त्याच्या अंगात भूत आलंय. काही माझी चप्पल गेली. चल जाऊया बघूया कधी गेली काय. खाली गेली असती. हा येडेच आहे. हे पण करतोय. तर काही आता उठू चला. लय झालं शांत. गणपती विसर्जन करायचे दाखवलं. तर गाईस आता काय करायचं. तर बसू जरा गाईस. सेवा आणि लयच खोले. ही काठी दे बरं जरा यश. काठी जर अशी टाकली ती काठी डुबून जाईल. एवढं खोल. ती काठी वाहून गेली बघा. तिकडून अजून लय लांब आहे. आम्ही गेलो पण आहे तिकडं. त्याच्या अंगात माकड आलंय. बघा 26. त्याचे काय जाऊ आता. चालेल गावाला काय पण म्हणू. लय मजा येते लय. आता आम्ही ट्रॅप लावलेला आहे. तो ट्रॅप आम्ही संध्याकाळी काढायला आलो. तेव्हा पण मी ब्लॉक करणार आहे. तेव्हा दाखवतो तुम्हाला ट्रॅप. त्यातून मासे येतील. आणि तिकडे एक आम्ही कुर्ल्यांचा ट्रॅप लावला आहे. तो दादाने लावला आमच्या. तो जेव्हा काढेल तेव्हा बघू. तेव्हा कुर्ले पण दाखवतो तुम्ही. तेव्हा आता आम्ही घरी जातो. चला घरी. होय गाईस तुम्हाला व्हिडिओ दाखवतो आम्ही. यश विहिरीकडे चल. विहिरीकडं व्हिडिओ दाखव म्हणला. सबस्क्राईब करला. जातो.
तेव्हा विहीर येते, ही विहीर आहे. तर आता तुम्हाला आतमधून पण दाखवतो आम्ही विहिरीत कसं चालत गाईस. शेवा दाखवतो बघा, धरणचा धबधबा दाखवतो. धबधबा आम्ही धबधबा बनवलाय, तो दाखवतो. दाखवतो तुम्हाला, दाखवत राहणार असं. हे तर पण खोली इथून अशी उडी मारायला आम्ही, तर मग डुबलो. असं खाली जायचं तेव्हा धबधबा. हा ट्रॅप लावलाय, कुर्ले येतात, त्या कुर्ल्या पकडायच्यात आपण. आणि हा बघा मासे बघा, तो बघा माझा दादा, तो बघा. गाईस एक कुर्ली होती, मला काय म्हणतो खाली. हा आपली लावली तिकडं भेटताय फिरतात वरून. तर गाईस तो बघा माझा दादा, थांबा गाईस तुम्हाला दाखवतो. हा बघा, चला आता तुम्हाला ट्रॅप बघू, मासे आहेत का बघू. चला चप्पल काढून जाऊ. मग चप्पल घालतो काय, दगडी आहेत, पायाला लागते. चला चला, पाणी बघायचं मी बघा डुबायला शपथ डुबला असतं काही साधा, पडलं होतं मी. ट्रॅप तिथं लावलाय तो समोर. तर ट्रॅप बघू गाईस आता आपण. मासे आलेत का, आले मग हलवीत पाणी, पुरी पाणी आलं होतं. साबा दादा पाणी बघा कुठपर्यंत आले होते पाणी. अजून पुढे गेलो ना मी जरा, अख्खं माझी पॅन्ट भिजत. ह्याच्या पण बाईने पॅन्ट वरती गेली म्हणून ह्याचं काय नाही, काहीच नाही दिसायचं. चप्पल पण नाही दिसत मला, त्याच्यावर गेलं बघा पॅन्ट. चल गाईस, चला चला संध्याकाळी परत दाखवत होते मला संध्याकाळी. तिथं दगड आहे, मी आता पडलो होतो. उडी मारलं तर तुम्ही वाढत नाही. कुर्ली पकडू बघ ना, हाय तिथं ट्रॅप लावलाय साईला कुर्ल्यांचा. आता परत आम्ही बंधाऱ्याच्या इकडे आलो. पाणी पैसे आहे ना, नाही उतरलं.
गाईस तुम्हाला व्हीड दाखवतो. व्हीड दाखवली परत जागा किंवा तर 2 मिनटं थांबा, परत ब्लॉग चालू करू. तर गाईस कुठे चालू केलं? आता मी आहे असा इकडे असा बघा हा म्हणतो दादा हा पिंजरा आहे कचऱ्याचा. कोणतं गाडी चालून येत आहे. गाडी चालू शिकवतात गाडी. हा बघा उघडा मिळाली. ऐ ढिरी बाबा. सगळ्याचं आता घरी जायचं. सायकल चालवतो ना तू? सायकल चालवतो पण गाडी पहिले ही द्यायला पाहिजे होती. आता 100 खाली आहे ना रे. खाली पण त्या वळाने काय माहिती काय झालंय तिला. आता साधी द्यायला पाहिजे होती डायरेक्ट. तोंडावर ते येते माने ते बघ शकते. तर आता आपण घरी जाऊ. चला घरी.